इंटरनॅशनल वर्ल्ड एक्सपोच्या माध्यमातून आणि अंत्योदयांच्या माध्यमातून सर्वच मंदिराचे प्रतिष्ठान जवळजवळ आंध्र सज्ज झालेले आहे आणि संपूर्णच जे देशभरातील मोठे मोठे मंदिरं आहेत ते सर्व ट्रस्टी जे आहे उद्या आंध्र प्रदेशमध्ये येणार आणि अधिवेशन जे आहे पार पडणार आहे। त्याच पूर्वसंध्येला जे आहे आपण पाहू शकतो होम हवन पार पडत आहे। आपल्याला पाहायला गेलं तर अंत्योदय आणि महाराष्ट्र टुरिझमच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या आणि अध्यक्ष प्रसाद लाड यांच्या अध्यक्षतेखाली जे आहे दुसरा आंतरराष्ट्रीय टेम्पल कन्व्हेन्शनला उद्यापासून सुरुवात होत आहे आणि त्याच पूर्वसंध्येला जे आहे होम हवन पार पडताना आपल्याला पाहायला मिळतं। जगातील 780 मंदिरांच्या मॅनेजमेंट, अर्थव्यवस्था आणि सामाजिक कार्य या भक्तिभावावरती सर्वांचं मंथन होणार आहे आणि पाहायला गेलं तर प्रमुख उपस्थिती म्हणून म्हणजे जे आहे अगदी संपूर्ण मंदिरात आपण पाहायला गेलं तर अगदी सर्वीकडे जे आहे भाविकांची गर्दी पाहायला मिळते। याच कन्व्हेन्शनसाठी जे आहे मंथन होणार आहे त्याच ठिकाणी जे आहे लालबागच्या राजाचे संस्थान देखील उपस्थित राहणार आहे। अगदी गर्दीचं कशा प्रकारे नियोजन केलं जातं याचा देखील जे आहे मार्गदर्शन लालबागच्या राजाच्या संस्थानाकडून करण्यात येणार आहे आणि पाहायला गेलं तर ह्या संपूर्ण याच ज्या कन्व्हेन्शन अधिवेशन जो पार पडणार आहे अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यासाठी उपस्थित आहे आणि त्याचबरोबर चंद्रबाबू नायडू हे देखील या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लावणार आहे आणि इतर अनेक मान्यवर जे आहे या कार्यक्रमासाठी हजेरी लावताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। रेडी? राष्ट्रीय मंदिर परिषदेचे अधिवेशन उद्यापासून जे आहे पार पडणार आहे। आंध्र प्रदेश येथील तिरुपती येथे जे आहे अधिवेशन पार पडणार आहे। 2023 साली देखील वाराणसी येथे ह्याच परिषदेचं आयोजन करण्यात आलं आणि तो पार पडला होता आणि दुसरं अधिवेशन जे आहे आंध्र प्रदेश येथे पार पडणार आहे। आपण पाहू शकतो अंत्योदय प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र टुरिझमच्या संयुक्त आयोजनातून जे आहे जे उद्यापासून या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। जगातील 780 मंदिरांचं जे मॅनेजमेंट, अर्थव्यवस्था, सामाजिक कार्य ह्या सर्वच गोष्टींवरती भक्तिभावांमध्ये मंथन होणार आहे आणि पाहायला गेलं तर उद्या हे 3 राज्याचे मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील याच अधिवेशनात जे आहे हजेरी लावणार आहे आणि संपूर्ण अनेक मोठ्या मोठ्या मंदिरातील देखील प्रतिष्ठित मंदिरं जे आहेत याच अधिवेशनाला हजेरी लावणार आहे आणि संपूर्ण एकाच गोष्टीवरती जे आहे अर्थव्यवस्था किंवा सामाजिक कार्य याच सर्व गोष्टींवरती जे आहे मंथन होणार आहे आणि त्याच पूर्वसंध्येला पाहायला गेलं तर त्याच पूर्वसंध्येला जे आहे हवन आपल्याला पाहायला मिळतं। हवन पार पडताना आपल्याला पाहायला मिळतं आणि उद्या दुपारपासूनच जे आहे या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। 3 राज्याचे मुख्यमंत्री देखील यासाठी उपस्थित राहायला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 लोकमत, तिरुपती।